सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे जे काल फोटो व्हायरल झाले, तर ते फोटो बघून काही नीच प्रवृत्तीचे लोक सोडले तर अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रत्येक व्यक्तीच्या पोटात आला गोळा। ह्या असल्या नीच प्रवृत्तीच्या लोकांना यांचे कातडे सोलून यांना भर चौकात जाळा, तेव्हाच अशा अवलादीवर बसू शकेल आळा। विचार करासारखी गोष्ट आहे भावांनो, जर हे फोटो बघून आपल्यासारख्या माणसाला जेवण जात नसेल तर त्या सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या भावाला व त्यांच्या कुटुंबाला काय वेदना होत असतील। आमदार सुरेश अण्णा धस, सरपंच संतोष अण्णा देशमुख या प्रकरणावर या घटनेचा सगळा घटनाक्रम सांगितला होता, तर तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं होतं। तर आज महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने हे फोटो बघितले, तर हे फोटो बघून प्रत्येक माणसाच्या मनात या न्याय व्यवस्थेविषयी चीड निर्माण झाली आणि या असल्या आरोपींना देव मानणाऱ्या लोकांना आता काय म्हणावं। या असल्या नीच प्रवृत्तीच्या लोकांसाठी तुम्ही प्रति मोर्चे काढता, आंदोलन करता। जर हीच घटना तुमच्या घरामध्ये घडली असती तर तुम्ही असेच मोर्चे काढले असते का? आणि या न्यूज चॅनलवाल्या लोकांना सुद्धा नम्र विनंती आहे की कालच्या फोटोविषयी त्यांच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला त्या फोटोबद्दल प्रतिक्रिया विचारू नका। अरे ते फोटो बघून महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात पाणी थांबत नाहीये, तर त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल याचा आपण कधी विचार केला का? या घटनेला एवढे दिवस झाले आणि सरकारमधल्या लोकांना यामागे कोणाचा हात आहे, आरोपी कोण आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा हे लोक इतके दिवस गप्प का होते? आता असा थेट प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचा न्याय व्यवस्थेला आहे। आणि एवढं होऊन सुद्धा जेलमध्ये त्या व्यक्तीला VIP ट्रीटमेंट भेटते, यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव आणखी काय असू शकतं? सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना मारताना या लोकांना थोडी दयामाया आली नाही? उलट त्यांचं रक्त पाहून हे लोक हसत होते, सेल्फी काढत होते। या अशा लोकांना महाराष्ट्रात अजिबात स्थान नाही। या लोकांना लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। त्यांचं रक्त पाहून ते नीच प्रवृत्तीचे लोक म्हणतात की मला बाप म्हण। सरपंच संतोष अण्णा देशमुख पाणी मागत होते तर त्यांच्या तोंडावर लघुशंका केली आणि अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांच्या समर्थनात काही लोक मोर्चे काढतात, आंदोलन करतात। लाज वाटत नाही? ह्या गुंडांचे फोटो स्टेटस ठेवतात, स्टोऱ्या ठेवतात। अरे थोडी लाज नावाची चीज तुम्हाला आहे का नाही? आज ही घटना दुसऱ्याच्या घरात घडली, उद्या तुमच्या घरात घडायला वेळ लागणार नाही। आणि एवढं होऊन सुद्धा आणि हे फोटो होऊन सुद्धा जर आपलं रक्त खवळत नसेल तर आपला रक्ताचा DNA चेक करून घ्या। आणि या आरोपींना कुणी कुणी मदत केली, कुणी कुणी सहारा केला, या सगळ्या व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे। आणि चौकशी झाल्यानंतर जे जे कोणी दोषी आढळला असेल तर त्यांना आरोपी करून कठोरातली कठोर शिक्षा त्यांना सुद्धा झाली पाहिजे, जेणेकरून अशा नराधामांना मदत करण्याची कुणी हिंमत करणार नाही। एवढं होऊन सुद्धा काही मंत्री, संत्री, आमदार, खासदार शंडे, तर या सर्वांचा जाहीर निषेध।